आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते आणि निफाड तालुक्यातील आदरणीय व्यक्तिमत्व असलेले दिवंगत प्रतापराव भीमराव साळुंखे उर्फ बापूजी यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन आणि आठवतेतील बापूजी या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांच्या हस्ते संपन्न झाले। रविवार दिनांक 9 जून रोजी हॉटेल रुद्राय निफाड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक गंगाधर आहिरे, लातूर महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉक्टर चारुशीला पंडित, साहित्यिक गौतम निकम, साहित्यिक प्राध्यापक मिलिंद जगताप, कौन्सिल सदस्य DS वळजे, साहित्यिक दीपक राज कापडे, साहित्यिक आनंद सेंदाणे, ज्येष्ठ नाटककार भगवान हिरे, कवी माधव जाधव, कवी अरुण घोडेराव, YD लोखंडे, समाजसेवक मोहनभाऊ आढागळे, निफाड नगराध्यक्ष विक्रम रंधवे, निफाड अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन विलास निर्भवणे, महेंद्र गायकवाड, सुहास सुरळीकर, श्रीमती शांताबाई प्रतापराव साळुंखे तसेच आठवणीतील बापूजी या ग्रंथाच्या संपादिका करुणा दीपक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी साळुंखे परिवाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांनी सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले। डोळ्यातले अश्रू डोळ्यातच लपवण्याची ताकद फक्त बापाकडेच असते याची पूर्णतः जाणीव असलेल्या करुणा दीपक गायकवाड यांनी अथक परिश्रमातून आपले वडील दिवंगत प्रतापराव भीमराव साळुंखे यांच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून आठवणीतले बापूजी हा चरित्र ग्रंथ निर्माण करून वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी विविध मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करून आपल्या वडिलांना एक आदर्शवत श्रद्धांजली अर्पण करीत समाजात एक चांगला संदेश पोहोचवलाय। कार्यक्रमाच्या प्रारंभी विधिवत बौद्ध वंदना घेण्यात आली। यावेळी प्राध्यापिका चंद्रकला साळुंखे, प्राध्यापिका जयश्री साळुंखे, प्राध्यापक नरेंद्र गायकवाड, दीपक गायकवाड, तन्मय घोडेराव, दिनेश खंडारे, कुणाल साळुंखे, सुरेखा घोडेराव, भीमराज घोडेराव आदींसह साळुंखे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक गायकवाड यांनी केले। पावनीयो पावनीयो दक्षिणीयो अंजलि करणीयो अनुपरम तेन सच्चवच्चे भूतो मे जयमंगलम नामिते शरणं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चे हार्दिक स्वागत। आज बापूजींचे प्रथम पुण्यस्मरण 8 जून 2021 रोजी रुद्राय हॉटेलच्या याच दालनामध्ये आमचे आजोबा कॅप्टन भीमराव साळुंखे यांच्या जीवनचरित्रावर आधारित बापूजींनी संपादित केलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या दिमागात संपन्न झाला होता। आणि आज आम्ही संपादकीय मंडळ, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रतापराव साळुंखे बापूजी यांच्या जीवनचरित्रावरील आठवणीतील बापूजी हा चरित्र ग्रंथ प्रकाशित करत आहोत। मितभाषी आणि अजातशत्रू अशा आमच्या वडिलांचा संस्कार वारसा पुढे नेताना तर असलं तरीही ही वेळ इतक्या लवकर येईल याची मात्र खंत वाटते। गरिबांच्या भाषेमध्ये जीवासवे जन्म मृत्यू जोड जन्म जात, जीवासवे जन्म मृत्यू जोड संग्रहित करून ज्यांचा आठवणीतील बापूजी या चरित्र ग्रंथाचे संपादक करुणा त्यांचे मी मनापासून आभार मानतो। आम्हा कुटुंबियांना ज्या व्यक्तीचा खूप अभिमान वाटतो। त्यांच्या जयंतीदिनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन करावं या हेतूने ज्यांनी अथक परिश्रमातून स्वतःच्या वडिलांचं जीवनचरित्र याच ठिकाणी प्रकाशित केलं। 8 जानेवारी 2021 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अंगरक्षक कॅप्टन भीमराव साळुंखे या आपल्या वडिलांचा चरित्र ग्रंथ या रुद्राय हॉटेलच्या याच हॉलमध्ये ज्यांनी प्रकाशन करून घडून आणला ते आमचे सासरे साळुंखे परिवाराचे आधारस्तंभ दिवंगत प्रतापराव भीमराव साळुंखे
यांचा प्रथम स्मृतिदिन। या स्मृतिदिनानिमित्त प्रतापराव भीमराव साळुंखे तथा बापूजी यांचा चरित्र ग्रंथ समाजामध्ये यावा, बापूजींच्या आयुष्यातील विविध अनुभव, त्यांच्या सहवासामध्ये त्यांना लाभलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या शब्द पद्धतीतून आज बापूजींची कन्या सौ करुणा दीपक गायकवाड यांनी संपादित केलेला आठवणीतील बापूजी या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन बापूजींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संपन्न होत आहे। प्रथम पुण्यस्मरण तसेच आठवणीतील बापूजी या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने उपस्थित जगात असा एकमेव मनुष्य की ज्याने ग्रंथ ठेवण्यासाठी घर बांधलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सिम्बॉल ऑफ द नॉलेज। आणि आमचे वडील दिवंगत प्रतापराव भीमराव साळुंखे अर्थात बापूजी यांच्या पितृस्मृतीस प्रथमतः मी विनम्र अभिवादन करते। आंबेडकरी चळवळीतील माझे वडील दिवंगत प्रतापराव भीमराव साळुंखे यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन होता। त्यानिमित्ताने आम्ही सर्व भावंडांनी आठवणीतील बापूजी हे एक त्यांचं चरित्र ग्रंथ प्रकाशित केलेले आहे। त्यासाठी ज्या मान्यवरांनी योगदान दिलं त्यात प्राध्यापक खंडारे साहेब असतील, प्राध्यापक गंगाधर अहिरे साहेब असतील यांचे मी आभार मानतो। हा चरित्र ग्रंथ समाजासाठी एक उपयुक्त असं ठेव असेल याबद्दल शंकाच नाही। आणि येणाऱ्या पिढीसाठी म्हणजे आंबेडकरी चळवळीमधील जे काही नवीन पिढी आहे त्यांनी हा वारसा पुढे चालावा यासाठीच हे पुस्तक आम्ही प्रकाशित करत आहोत। धन्यवाद। नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खंडागळे, नाशिक।